जय शिवराय सर्वांना. तर आपण आतापर्यंत भरपूर IoTचं युनिट 3 पण अपलोडेड झालाय, युनिट 4 पण अपलोडेड झालाय. युनिट 3 आपण पार्ट 1 पार्ट 2 मध्ये अपलोड केलाय आणि युनिट 4 पण पार्ट 1 पार्ट 2 मध्ये अपलोड केलाय. आणि तुम्हाला जर का वन शॉट लेक्चर पाहिजे असेल तर सांगा, म्हणजे युनिट 3 आणि युनिट 4 वरती, तर मी ते दोन्ही कंबाईन करून पण अपलोड करून टाकेन. जर का तुम्हाला पाहिजे असेल तसं तर खाली कमेंट करून सांगा मला की तुम्हाला वन शॉट लेक्चर पाहिजे, त्यासाठी मग मी ते पण दोन्ही व्हिडिओ कंबाईन करून तुमच्यासाठी टाकेन, म्हणजे तुम्हाला एकदम इझी जाईल. कळलं? आता आपण बघणार आहे युनिट 5 IoTचा. पण या अगोदर आपण काय बघणार आहे की मी तुम्हाला फक्त सांगतो की टेलिग्रामवरती ना TOCच्या वगैरे नोट्स अपलोड झालेले आहे. आणि TOCचं कसं आहे माहिती का, TOCमध्ये सगळे PYQचे क्वेश्चन, सगळे एक पण न सोडता सगळे PYQ सॉल्व्ह करून भेटतील तुम्हाला चॅनलवरती. आणि प्रोबॅबिलिटीची PDF म्हणजे कसं, जे क्वेश्चन्स 99% येण्याची शक्यता आहे त्यांची पण PDF मी चॅनलवरती अपलोड केली आहे. ती PDF जरी करून गेले तुम्ही, छोटीशी PDF आहे, ती जरी केली तरी तुमचा विषय क्लिअर होऊन जाईल. पण तुम्हाला त्यासाठी काय करायला लागेल, डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलची लिंक दिली, टेलिग्राम चॅनलची किंवा गुगल फॉर्म भरण्याची लिंक दिली, तो गुगल फॉर्म भरा आणि टेलिग्राम चॅनलला लवकरात लवकर जॉईन व्हा. भरपूर जण टेलिग्राम चॅनलचा ॲक्सेस घेत आहे आणि त्यांना सगळ्या नोट्स वगैरे सगळं आवडलं आहे. तर आज उद्या 2 दिवसापर्यंत सगळं नोट्स वगैरे सगळं अपलोड होऊन जाईल. तर लवकरात लवकर चॅनलवरती जॉईन व्हा. आता आपण काय बघणार आहे, युनिट 5 IoTचा. बरोबर, IoTचा युनिट 5 काय आहे, क्लाउड प्लॅटफॉर्म्स फॉर IoT. मग क्लाउड प्लॅटफॉर्म्स फॉर IoT आधी आपण चॅप्टर सुरू करण्याच्या आधी किंवा मग युनिट सुरू करण्याच्या आधी ना मी तुम्हाला PDF दाखवून देतो फक्त, जी टेलिग्राम चॅनलवरती जे TOCचे सॉल्व्ह क्वेश्चन पेपर जे अपलोड केले आहे ना, सगळं म्हणजे एक क्वेश्चन न स्किप करता सगळ्या क्वेश्चनचे उत्तरं तुम्हाला भेटणार आहे. बघा, या फॉर्ममध्ये सगळे उत्तरं लिहिले तर तुम्हाला ना ही PDF वगैरे सगळं टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. तर तुम्ही नक्की जाऊन या टेलिग्राम चॅनलला ॲक्सेस करा. तुम्हाला TOCला सगळे मी आउट ऑफ मार्क्स पडण्याची गॅरंटी देतो. जर का तुम्ही एवढी PDF जरी करून गेले ना तरी तुमचं सगळं क्लिअर होऊन जाईल. आणि हे फक्त 3rd युनिटचं आहे. यानंतर 4th 5th 6th सगळं भेटेल तुम्हाला. फक्त चॅनलला जॉईन करा लवकरात लवकर. आता यानंतर आपण काय करणार आहे, युनिटला सुरू करणार आहे. आता युनिटला सुरू करण्याच्या पूर्वी क्वेश्चन काय आहे, आता बघूया क्वेश्चन काय पहिला, की एक्झामाइन हाऊ क्लाउड कम्प्युटिंग इज अन IoT इनेबलिंग टेक्नॉलॉजी विथ द सुटेबल ॲप्लिकेशन्स. कळलं? एक्झामाइन हाऊ क्लाउड कम्प्युटिंग इज अन IoT इनेबलिंग टेक्नॉलॉजी विथ द सुटेबल ॲप्लिकेशन्स. क्लाउड कम्प्युटिंग ॲज अन IoT इनेबलिंग टेक्नॉलॉजी म्हणजे क्लाउड कशासाठी वापरलं जातं तुम्हाला माहिती का? क्लाउडवरती काय होते, इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते, त्यासाठी क्लाउड वापरलं जातं. मग क्लाउड कम्प्युटिंग प्रोव्हाइड स्टोरेज, प्रोसेसिंग, एनालिटिक्स अँड सर्व्हिसेस दॅट IoT डिव्हाइसेस कॅन नॉट परफॉर्म लोकली ड्यू टू लिमिटेड पॉवर मेमरी अँड कम्प्युटिंग कॅपॅसिटी. इट ॲक्ट ॲज बॅकएंड इन्फ्रास्ट्रक्चर फॉर IoT बाय कलेक्टिंग. म्हणजे हे काय करतं बघा, हे काय करतं, जे क्लाउड असतं ना ते डेटा कलेक्ट करतं सगळं. जे सेन्सर्स असतं, आपले सेन्सर्स वगैरे आपण 3-4 युनिटमध्ये बघितलेच. जे सेन्सर असतं ना ते डेटा कलेक्ट करता कुठं मग पाठवता, क्लाउडला पाठवता. मग क्लाउडवरती ते काय होतं, डेटा स्टोअर होतो. क्लाउड काय करतं, त्याला ॲनालाइज करतं आणि नंतर काय करतं, लार्ज व्हॉल्यूम ऑफ सेन्सर डेटा स्टोअर होतो. त्याच्यावर ॲनालाइज केल्यानंतर ॲक्शन घेण्यासाठी पण सांगतं क्लाउड. आता समजा एखादा फॅन आहे, फॅनला काय केलं आहे आपण, सेन्सर लावलं आहे, तर मग डेटा किंवा मग रूम सेन्सर लावलं आहे. होममध्ये होम ऑटोमेशन जे असतं ना, होममध्ये आपण एक सेन्सर लावलं आहे कशासाठी, टेम्परेचरसाठी, की टेम्परेचर कमी जास्त झाल्यावर आपल्याला फॅन चालू करायचा असतो. बरोबर, मग जर का टेम्परेचर रूमचं वाढलं तर सेन्सर काय करणार आहे, रूमच्या टेम्परेचरला सेन्स करेन आणि जर का टेम्परेचर वाढेल असलं तो डेटा कोणाला पाठवीन, क्लाउडला. क्लाउड काय करीन, तो डेटा स्टोअर करीन, त्याच्यावरती ॲनालाइज करीन की टेम्परेचर वाढलं आहे का नाही. वाढलं असेल तर ॲक्च्युएटरला सांगत आणि ॲक्च्युएटर काय करतं, मग ॲक्शन घेतं. कळलं का? कळलं नाही इथपर्यंत? आता काय, इनेबल्स राईट टाईम मॉनिटरिंग, डिसिजन मेकिंग अँड स्केलेबिलिटी फॉर IoT ॲप्लिकेशन. कळलं? आता हाऊ क्लाउड इनेबल्स IoT. क्लाउड कसे इनेबल करते IoTला? डेटा स्टोरेज अँड मॅनेजमेंट, स्टोअर्स लार्ज व्हॉल्यूम ऑफ सेन्सर डेटा सिक्युअरली. कळलं? डेटा स्टोरेज अँड मॅनेजमेंट काय करतं सॉरी स्टोअर्स लार्ज व्हॉल्यूम्स ऑफ सेन्सर डेटा सिक्युअरली. म्हणजे जो
सेन्सरकडून जो डेटा कलेक्ट होतो तो सगळा डेटा कोण स्टोअर करतं, लार्ज व्हॉल्यूम ऑफ सेन्सर डेटा क्लाउड स्टोअर करतं. कळलं. आता क्लाउडनी तो डेटा स्टोअर केला, नुसता स्टोअर तर करून घेणार नाही स्वतःपाशी, ते काहीतरी प्रोसेस पण करेन ना. मग प्रोसेसिंगवरती काय राहतं, प्रोसेसिंग अँड ॲनालिटिक्स परफॉर्म्स बिग डेटा ॲनालिटिक्स अँड AIML ऑन IoT डेटा. म्हणजे जो डेटा क्लाउडपर्यंत आला आहे त्यावरती काय करतं ते परफॉर्म बिग डेटा ॲनालिटिक्स, म्हणजे त्यावरती काहीतरी ॲनालायझेशन करेन की ठीक आहे टेम्परेचर वाढलं आहे का, टेम्परेचर कमी झालं आहे का वगैरे, असं ॲनालायझेशन ते क्लाउड करतं. त्यानंतर काय, स्केलेबिलिटी अलाउज मिलियन्स ऑफ IoT डिव्हायसेस टू कनेक्ट अँड स्केल इझिली. काय करते, अलाउज मिलियन्स ऑफ IoT डिव्हायसेस टू कनेक्ट अँड स्केल इझिली. त्यानंतर रिमोट ॲक्सेस काय, स्केलेबिलिटी म्हणजे कळायचं असं वाचण्यावर की मिलियन्स ऑफ IoT डिव्हायसेस आहे ना त्यांना एकत्र कनेक्ट करण्यासाठी ते यूज होतं क्लाउड. कळलं. रिमोट ॲक्सेस काय, डेटा अँड सर्व्हिसेस ॲक्सेसिबल एनिवेअर व्हिया इंटरनेट. म्हणजे आता क्लाउडवरती सगळा डेटा स्टोअर आहे, तुम्ही आता कुठं पण असले तरी तुम्हाला तो डेटा ॲक्सेस करता येऊ शकतो इंटरनेटद्वारे. कॉस्ट इफिशियन्सी काय, सॉरी आवाज थोडं बदलून येत असेल तुम्हाला, पण मी थोडंसं आजारी असल्यामुळे खोकला वगैरे येतोय, सॉरी त्यासाठी. आता 6 नंबर काय बघणार आपण, इंटरोपरेबिलिटी. इंटरोपरेबिलिटीमध्ये काय, क्लाउड APIs कनेक्ट हेट्रोजिनियस IoT डिव्हायसेस अँड ॲप्लिकेशन. क्लाउड API काय करतं, जे हेट्रोजिनियस IoT डिव्हायसेस आहे आणि त्यांना काय करतं, कनेक्ट करतं ॲप्लिकेशन्सला. कळलं इथपर्यंत. इंटरोपरेबिलिटी म्हणजेच काय, सगळ्यांनी एकत्र येऊन राहणं, त्यालाच म्हणतो आपण इंटरोपरेबिलिटी. आता यानंतर आपण बघणार आहे ॲप्लिकेशन्स ऑफ क्लाउड इनेबल IoT. ॲप्लिकेशन्स ऑफ क्लाउड इनेबल IoT काय, आता मी माझा युनिट शिकवायचं चालू आहे समजा, इथं 5th युनिट चालू आहे बरोबर आपला, पण टेलिग्राम चॅनलवरती मी 4 युनिटच्या 3, 4, 5, 6च्या नोट्स अपलोड करून दिल्या आधीच तुमच्यासाठी इझी व्हावं त्यासाठी. तर लवकरात लवकर जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलला. आता काय, स्मार्ट हेल्थ केअर रिमोट पेशंट मॉनिटरिंग क्लाउड बेस्ड मेडिकल रेकॉर्ड्स. रिमोट पेशंट मॉनिटरिंग अँड क्लाउड बेस्ड मेडिकल रेकॉर्ड्स म्हणजे हेल्थ केअरमध्ये कसं यूज होतं क्लाउड. समजा तुमचं एखादं हार्ट रेट मोजण्याचं डिव्हाइस असतं समजा, किंवा मग तुमचं जे पण असेल ते तुमचे हेल्थ कंडिशनसाठी कॅपेबल आहे, म्हणजे काय म्हणतो आपण हेल्थ कंडिशनचा डेटा इन्शुअर करता येते. असे डिव्हायसेस जे राहताना ते काय करता, क्लाउडला डेटा पाठवता तुमचा मेडिकल डेटा. क्लाउडवरतून कोण ॲक्सेस करू शकते तो डेटा, जे ऑथोराइज पर्सन्स म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस वगैरे, हे सगळं तुमचा क्लाउड डेटा ॲक्सेस करू शकताय. त्याला म्हणतो आपण स्मार्ट हेल्थ केअरमध्ये. स्मार्ट होम्समध्ये काय होतं, होम ऑटोमेशन विथ क्लाउड बेस्ड ॲप्स. आता मी होम ऑटोमेशन सांगितलं तुम्हाला की फॅनला आपण ऑटोमेट केलं आहे, कशावरती, टेम्परेचर कमी का टेम्परेचर जास्त आहे याचा डेटा सेन्सर कलेक्ट करीन, सेन्सर कुठं डेटा पाठवीन क्लाउडला. क्लाउडचं काम काय, डेटा स्टोअर करतं आणि त्यावरती काम करतं की हे फॅन टेम्परेचर वाढलं आहे का, टेम्परेचर कमी झालं आहे का, आणि मग ॲक्शन घेण्यासाठी सांगतं की फॅनची स्पीड वाढवली पाहिजे का फॅनची स्पीड कमी केली पाहिजे. कळलं का इथपर्यंत. यानंतर काय आहे, स्मार्ट सिटीज. स्मार्ट सिटीजमध्ये काय असतं, ट्रॅफिक मॅनेजमेंट, वेस्ट मॉनिटरिंग, स्ट्रीट लाइटिंग कंट्रोल. स्मार्ट सिटीजमध्ये हेच असू शकतं आहे ना, सेन्सर कुठं असता, ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये असता. ट्रॅफिक मॅनेजमेंटमधले जे सेन्सर्स लावलेले असतात तुम्ही ट्रॅफिकसाठी, ते काय करेन, डेटा कलेक्ट करेन, क्लाउडकडे पाठवा, क्लाउड ॲक्शन घेण्यासाठी सांगा. इंडस्ट्रीयलमध्ये काय होतं की एखादी प्री डिटेक्टिव्ह मेंटेनन्स म्हणजे काय, एखादी गोष्ट खराब होण्याच्या आधी त्याच्यावरती ॲक्शन घेणं. आता इंडस्ट्रीयलमध्ये काय राहतं, मशिनरी राहतं वगैरे, ती मशीनलाच पण सेन्सर राहतं ना, त्या आधीच डिटेक्ट करतं की ते खराब होतंय मशीन का नाही. मग त्यासाठी काय करतो आपण, क्लाउड वापरतो. मग तो डेटावरती जात राहतो, क्लाउडवरती स्टोअर होत राहतो की मशीन किती टक्के एफिशियन्सी चालते आहे मशीनकडं, म्हणजे चांगलं काम करतंय का नाही मशीन वगैरे हे सांगतं. आता ॲग्रिकल्चरमध्ये काय होतं, ॲनालाइज सॉईल अँड वेदर डेटा फॉर इरिगेशन. इरिगेशनसाठी सॉईल आणि वेदर डेटा ॲनालाइज करण्याचं काम करतं क्लाउड, कारण क्लाउडवरती सगळा डेटा स्टोअर राहतो. रिटेल आणि सप्लाय चेनमध्ये पण यूज होतं क्लाउड. हे सगळे काय झाले, क्लाउडचे ॲप्लिकेशन झाले. यानंतर आपण काय बघणार आहे, IoT डिव्हायसेस. IoT डिव्हायसेस कोणते कोणते, सेन्सर्स आहे, ॲक्च्युएटर्स आहे आणि विअरेबल्स आहे.
क्लाउड प्लॅटफॉर्म कोणता आहे, स्टोरेज प्रोसेसिंग, आणि याचे ॲप्लिकेशन काय, स्मार्ट होम्स. कळलं का? असं जे आता सेन्सर काय करतील, डेटा वगैरे कलेक्ट करतील, तो कोणाला पाठवतील, क्लाउडला पाठवितील, मग ते स्टोअर करन, त्यावरती प्रोसेस करन आणि ॲक्शन कशावर घेईन, समजा स्मार्ट होम्स असो वगैरे, तिथं तुम्ही फॅन लावलाय वगैरे त्यावरती ॲक्शन घेईन. कळलं का? म्हणजे अशा प्रकारच्या फ्लो डायग्राम वगैरे मी सगळं काढलंय नोट्समध्ये. IoTच्या नोट्स तर एकदम छान बनवलं आहे, तर तुम्ही नक्की ॲक्सेस करू शकताय. यानंतर आपण आता सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. डिफाईन सॉफ्टवेअर, डिफाईन नेटवर्किंग अँड एक्सप्लेन आर्किटेक्चर ऑफ SDN. बरोबर. आता SDN काय हे बघणार आहेत आपण. सॉफ्टवेअर डिफाईन नेटवर्किंग, याला म्हणतो आपण SDN, इज अ नेटवर्क आर्किटेक्चर दॅट सेपरेट्स. SDN काय, सॉफ्टवेअर डिफाईन नेटवर्किंग. काय फुल फॉर्म SDNचा, सॉफ्टवेअर डिफाईन नेटवर्किंग. हे काय, एक नेटवर्क आर्किटेक्चर आहे दॅट सेपरेट्स, म्हणजे हे जे नेटवर्क आर्किटेक्चर आहे SDN, ते काय करतं, सेपरेट करतं कोणाला, कंट्रोल प्लेनला आणि डेटा प्लेनला. कोणाकोणाला सेपरेट करते SDN, कंट्रोल प्लेनला आणि डेटा प्लेनला. आता कंट्रोल प्लेन कशासाठी वापरलं जातं, डिसिजन मेकिंगसाठी, आणि डेटा प्लेन कशासाठी वापरलं जातं, पॅकेट फॉरवर्डिंगसाठी. कळलं का? SDN कोणाकोणाला सेपरेट करतं, कंट्रोल प्लेनला आणि डेटा प्लेनला. कंट्रोल प्लेन कशासाठी वापरलं जातं, डिसिजन मेकिंग, डेटा प्लेन हे पॅकेट फॉरवर्डिंगसाठी. इन IoT, SDN अलाउज सेंट्रलाइज अँड प्रोग्रामेबल कंट्रोल ऑफ हेट्रोजिनियस IoT नेटवर्क. म्हणजे काय होतं, SDN काय काम करतं, सेंट्रल म्हणून. आता समजा तुम्ही काय झाले, सगळे टीचर झाले, बरोबर. समजा तुम्ही एक टीचर असतो कॉलेजमध्ये आणि तुम्ही सगळे स्टुडंट आहात, तर एका क्लासरूमचा सेंट्रलाइज पर्सन कोण आहे, तो टीचर आहे. म्हणजे मेन पर्सन कोण आहे, तो टीचर आहे ना. तर मग तसंच SDN अलाउज काय करतं, सेंट्रलाइज राहतं. म्हणजे SDN जे की सगळ्यांना कंट्रोल करतं, असं त्याला आपण म्हणतो सेंट्रलाइज. सेंट्रलाइज प्रोग्रामेबल कंट्रोल ऑफ हेट्रोजिनियस IoT नेटवर्क. मग हे काय करतं, स्केलेबिलिटी वाढवतं, म्हणजे स्केलेबल करणं म्हणजे पसरवणं, फ्लेक्झिबिलिटी वाढवणं, सिक्युरिटी वाढवण्याचं काम हे करतं SDN. आता आपण काय बघणार आहे, आर्किटेक्चर ऑफ SDN. आर्किटेक्चर ऑफ SDN मध्ये काय, द SDN आर्किटेक्चर कन्सिस्ट ऑफ 3 मेन लेअर. 3 मेन लेअर कोणत्या कोणत्या आहे, ॲप्लिकेशन लेअर कंटेन्स IoT ॲप्लिकेशन, ॲप्लिकेशन रिक्वेस्ट नेटवर्क सर्व्हिस अँड रिसोर्सेस थ्रू APIs. कळलं इथपर्यंत. आता ॲप्लिकेशन लेअरमध्ये काय असतं की जे IoT ॲप्लिकेशन कंटेन करतं, आणि ॲप्लिकेशन रिक्वेस्ट नेटवर्क सर्व्हिस अँड रिसोर्सेस थ्रू APIs. ॲप्लिकेशन काय करतं, रिक्वेस्ट करतं कोणाला, नेटवर्क सर्व्हिसेसला, आणि कोणाला, रिसोर्सेसला. कशाद्वारे, API द्वारे. कळलं इथपर्यंत. आता यानंतर आपण काय बघणार आहे की कंट्रोल लेअर काय असते. कंट्रोल लेअर म्हणजे काय, SDN कंट्रोलर. SDN कंट्रोलर म्हणजे काय, ते काय एक ब्रेन म्हणून ॲक्ट करतं. कळलं का, ॲक्ट ॲज अ ब्रेन ऑफ SDN. म्हणजे SDN असं सॉफ्टवेअर डिफाईन नेटवर्किंग हे एक नेटवर्क आर्किटेक्चर आहे, त्याचा ब्रेन कोण आहे, SDN कंट्रोलर असतो, त्याला म्हणतो आपण कंट्रोल लेअर. मेंटेन्स अ ग्लोबल व्ह्यू ऑफ द नेटवर्क. आता समजा बघा, जो प्रिन्सिपल आहे, एखाद्या कॉलेजचा प्रिन्सिपल, तो काय करणार आहे, ब्रेन म्हणून ॲक्ट करतो ना कॉलेजचा. आणि कॉलेजचा ब्रेन तो येतो, तो काय करतो, सगळं जे कॉलेज आहे तुमचं त्यावरती काय असतो, तो नजर ठेवून असतो. म्हणजे ग्लोबल व्ह्यू म्हणजे बघतो, तो ग्लोबल सगळा व्ह्यू घेतो पूर्ण नेटवर्कचा. म्हणजे पूर्ण कॉलेजचा जो व्ह्यू घेतो तो प्रिन्सिपल, पूर्ण नेटवर्कचा व्ह्यू घेतो तो SDN कंट्रोलर. uses northbound APIs to communicate with IoT applications. कळलं, हे काय यूज करतं, नॉर्थबाउंड APIsला यूज करतं. कशासाठी, कम्युनिकेट विथ IoT ॲप्लिकेशन. uses साऊथबाउंड APIs टू कन्फिगर अँड कंट्रोल नेटवर्क. आता इन्फ्रास्ट्रक्चर लेअर काय, डेटा प्लेन असते, बरोबर. इन्फ्रास्ट्रक्चर लेअर काय, एक डेटा प्लेन आहे, बरोबर. आता डेटा प्लेनमध्ये काय असतं, फिजिकल व्हर्च्युअल IoT डिव्हायसेस, राउटर्स, स्विचेस अँड गेटवेज. हे काय, डेटा जे पाठवायचं काम करतं त्यालाच म्हणतो आपण. आता राउटर्स असू शकताय, स्विचेस असू शकताय, गेटवेज असू शकताय, जे काय करतात, फॉरवर्ड करता डेटा, फॉरवर्ड डेटा पॅकेट्स बेस्ड ऑन रूल्स इन्स्टॉल्ड बाय SDN कंट्रोलर.
आता जे डेटा पॅकेट्स फॉरवर्ड करता यांना कोणी सांगितलं राहतं ते SDN कंट्रोलरनी. SDN कंट्रोलर कोण आहे? हा SDN कंट्रोलर म्हणजे प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपल सांगतो की डेटा फॉरवर्ड करायला, मग ते काम कोण करतं? इन्फ्रास्ट्रक्चर लेअर करते डेटा फॉरवर्ड करायचं काम. कळलं का इथपर्यंत डेफिनेशन ऑफ SDN काय आहे? आता यानंतर बघा तुम्ही डायग्राम बघा कशी काढली. आता हा कोणता झाला? ॲबस्ट्रॅक्ट व्ह्यू. ॲबस्ट्रॅक्ट व्ह्यू बघण्याचं काम कोणाचं राहतं? जे ॲप्लिकेशन्स राहतात ते ॲबस्ट्रॅक्ट व्ह्यू बघते, बरोबर. ग्लोबल व्ह्यू कोण बघतो? प्रिन्सिपल. त्याला म्हणतो आपण नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टम, म्हणजे SDN कंट्रोलर असतो तो प्रिन्सिपल. तो काय करतो? ग्लोबल व्ह्यू बघतो. आता ग्लोबल व्ह्यू बघितल्यानंतर नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर असतं. ग्लोबल व्ह्यू काय करणार आहे? नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरला सांगा की पॅकेट फॉरवर्ड करायला, मग यांनी पॅकेट फॉरवर्ड करायला सांगितले, ते असे पॅकेट फॉरवर्ड करता. कळलं? असे पॅकेट फॉरवर्ड होत आहे. कळलं का इथपर्यंत SDN आर्किटेक्चर काय? SDN आर्किटेक्चरचे बेनिफिट्स काय बघा. आता सेंट्रलाइज मॅनेजमेंट ऑफ लार्ज स्केल IoT नेटवर्क. जे मोठे मोठे नेटवर्क आहे IoT नेटवर्क, त्यांच्यासाठी एक कोणीतरी, आता समजा एखादं कॉलेज आहे, बरोबर, मग कॉलेजला कोणीतरी तर लागण एक मॅनेज करणार सगळा, एक सेंट्रल पर्सन. तिथं आपण कोण अपॉइंट करतो? प्रिन्सिपलला. तसंच एखादं जर लार्ज स्केल नेटवर्क आहे तर त्या पूर्ण नेटवर्कला मॅनेज करण्यासाठी कोण लागन सांगा बरं? एक SDN लागन. नंतर डायनॅमिक रिसोर्स अलोकेशन अँड ट्रॅफिक ऑप्टिमायझेशन, सिक्युरिटी पण वाढते त्यांनी. नंतर बेटर स्केलेबिलिटी होते. या सगळ्या गोष्टी कशामुळे पॉसिबल झाल्या? फक्त SDN कंट्रोलरमुळे. SDN कंट्रोलर प्रिन्सिपल म्हणून ॲक्ट करतं. आणि SDNचा फुल फॉर्म काय म्हटलो तुम्ही तुम्हाला? सॉफ्टवेअर डिफाईन नेटवर्क. कळलं? आता क्लाउड स्टँडर्डायझेशन काय ते बघायचं. क्लाउड स्टँडर्डायझेशन refers to the development of common frameworks, interfaces and protocols that ensure interoperability, portability, security and scalability of cloud services used in IoT application. आता बघा, मी तुम्हाला युनिट 3 मध्ये पण स्टँडर्डायझेशन सांगितलंय, युनिट 4 मध्ये पण स्टँडर्डायझेशन सांगितलंय आणि युनिट 5 मध्ये पण स्टँडर्डायझेशन सांगतोय. स्टँडर्डायझेशन काय असतं माहिती का? आता बघा, सगळे एकत्र येऊन काम केल्यानं काय होणार आहे? कधी पण इफिशियन्सी कामाची वाढणारच आहे, बरोबर. आता मग याच्यामध्ये पण काय राहतं IoT मध्ये? जर का स्टँडर्डायझेशन म्हणजे सगळ्यांसाठी असे रूल बनवणं ज्यांनी सगळे एकत्र काम करू शकताय. मग क्लाउडसाठी पण असे काहीतरी रूल बनवणं ज्यांनी सगळं एकत्र येऊन काम करू शकताय, म्हणजे सोपं जाईल सगळ्यांना जो डेटा राहतो तो ॲक्सेस करण्यासाठी वगैरे. कळलं? आता याच्यामुळं काय होतं? स्टँडर्डायझेशनमुळं जी पोर्टेबिलिटी राहते, सिक्युरिटी राहते, स्केलेबिलिटी राहते, ह्या सगळ्या गोष्टी काय होता? वाढता क्लाउड सर्व्हिसेसचा. आता गरज काय पडली आपल्याला स्टँडर्डायझेशनची सांगा बरं? का सगळ्या गोष्टी एकत्र आणायच्या आपल्याला क्लाउड्स वगैरे? तर आपण एक एक बघणार आहोत त्यामध्ये. इंटरऑपरेबिलिटी हा फर्स्ट पॉईंट आहे. इंटरऑपरेबिलिटी म्हणजे काय? IoT डिव्हायसेस फ्रॉम डिफरंट वेंडर्स मस्ट कम्युनिकेट सिमलेसली. म्हणजे आता जे IoT डिव्हायसेस राहतात ते वेगळ्या वेगळ्या लोकांनी बनवले राहतात किंवा मग वेगळ्या वेगळ्या कंपन्यांनी बनवले राहतात, बरोबर. तर आता ते सगळे एकत्र, समजा एखाद्या घरामध्ये 2-3 कंपन्यांचे तुम्ही IoT डिव्हायसेस वापरताय, पण ते सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तरच तुमचं घर ऑटोमेशनवरती चालणार आहे ना. पण त्यासाठी काय करतो आपण? इंटरऑपरेबिलिटी म्हणजे सगळे एकत्र येऊन एकदम स्लीमलेसली, म्हणजे काय, इफेक्टिव्हली काम करावं. कळलं? यासाठी स्टँडर्डायझेशन गरजेचं आहे. पोर्टेबिलिटी काय? ॲप्लिकेशन्स अँड डेटा शुड मूव्ह अक्रॉस डिफरंट क्लाउड प्रोव्हायडर्स विदाऊट लॉकिंग. ॲप्लिकेशन आणि डेटा हा सगळीकडे मूव्ह झाला पाहिजे डिफरंट क्लाउड्सवरती विदाऊट लॉकिंग न करता. कळलं? सिक्युरिटी अँड प्रायव्हसी काय? स्टँडर्ड्स इन्शुअर युनिफॉर्म डेटा प्रोटेक्शन. म्हणजे जर का स्टँडर्डायझेशन केलं तुम्ही, कळलं, स्टँडर्डायझेशन जर का केलं तर सगळं युनिफॉर्मली, म्हणजे काय, सगळ्यांना सेम प्रोटेक्शन भेटन, सगळ्यांना सेम एन्क्रिप्शन भेटन आणि कंप्लायन्स सगळ्यांना सेम भेटन. कळलं? स्केलेबिलिटी म्हणजे काय? स्केलेबिलिटी अँड रिलायबिलिटी. कॉमन स्टँडर्ड्स हेल्प बिल्ड स्केलेबल IoT क्लाउड प्लॅटफॉर्म्स. कळलं? जे कॉमन स्टँडर्ड्स राहतं सगळं ते काय करतात? एक स्केलेबल IoT प्लॅटफॉर्म बिल्ड करण्यासाठी मदत करतात. आता स्केलेबल IoT प्लॅटफॉर्म काय? जो स्केलेबल म्हणजे काय? पसरणं, म्हणजे एका एकमेकाकडून दुसरीकडे पसरवणं, त्याला काय म्हणतो आपण? स्केलेबल. कळलं?
आता मेजर क्लाउड स्टँडर्डायझेशन बॉडीज कोणत्या कोणत्या आहे ते बघणार आहोत आपण. तर पहिली कोणती, NIST, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड अँड टेक्नॉलॉजी काय, डिफाईन्स क्लाउड कम्प्युटिंग, रेफरन्स मॉडेल्स, सिक्युरिटी फ्रेमवर्क्स. आता ही झाली NIST. ती काय काय डिफाईन करते, क्लाउड कम्प्युटिंग सांगते, रेफरन्स मॉडेल सांगते, सिक्युरिटी फ्रेमवर्क, या गोष्टी कोण सांगतं, NIST. या काय स्टँडर्डायझेशन बॉडीज आहे मेजर क्लाउड स्टँडर्डायझेशन बॉडी. ISO, IEC, JTC1 ही बॉडी काय करते, इंटरनॅशनल क्लाउड इंटरऑपरेबिलिटी अँड सिक्युरिटी स्टँडर्डसाठी वापरली जाते. कळलं, जे इंटरनॅशनल क्लाउड इंटरऑपरेबिलिटी म्हणजे सगळ्यांना एकत्र आणणं आणि सिक्युरिटी आणि कशासाठी, सिक्युरिटी पर्पजसाठी वापरली जाते. कळलं इथपर्यंत. आता यानंतर काय बघणार आहेत आपण, थर्ड बॉडी कोणती, ETSI. ETSI म्हणजे काय, युरोपियन टेलिकम्युनिकेशन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट आहे ती. स्टँडर्डायझेस मशीन टू मशीन अँड IoT क्लाउड फ्रेमवर्क. काय करते ही, मशीन टू मशीन अँड IoT क्लाउड फ्रेमवर्कला स्टँडर्डाइज करते. IEEE काय, वर्क्स ऑन क्लाउड इंटरक्लाउड इंटरऑपरेबिलिटी अँड डेटा एक्सचेंज स्टँडर्ड्स. कशावरती वर्क करते, क्लाउड इंटरक्लाउड इंटरऑपरेबिलिटी डेटा एक्सचेंज स्टँडर्डसाठी IEEE वर्क करते. ओपन क्लाउड कम्प्युटिंग इंटरफेससाठी म्हणजे OCCI एक बॉडी असते, ती कशासाठी काम करते, डिफाईन ओपन APIs फॉर मॅनेजिंग क्लाउड रिसोर्सेस. क्लाउड रिसोर्सेस मॅनेज करण्यासाठी ते एक ओपन API डिफाईन करतं. कळलं इथपर्यंत. आता बेनिफिट्स ऑफ क्लाउड स्टँडर्डायझेशन इन IoT काय, सिम्प्लिफाईज इंटिग्रेशन IoT डिव्हाइसेस विथ मल्टी क्लाउड प्लॅटफॉर्म्स, एन्श्योर्स वेंडर न्यूट्रॅलिटी अँड प्रिव्हेंट लॉक इन. म्हणजे वेंडरनी कसं पण जर का IoT डिव्हाइस बनवलं तर शेवटी स्टँडर्डायझेशन जर का असलं तर त्याला तेच रूल्स अप्लाय करावे लागणार आहे. म्हणून वेंडरचा पण प्रॉब्लेम येत नाही, ट्रस्ट पण वाढतो, सिक्युरिटी वाढते, डेटा हँडल करण्यासाठी पण इझी जातं. प्रमोट्स फास्टर ॲडॉप्शन ऑफ IoT बेस्ड सर्व्हिसेस लाईक स्मार्ट सिटीज, हेल्थकेअर अँड इंडस्ट्रियल ऑटोमेशन. कळलं इथपर्यंत. आता ही डायग्राम बघा तुम्ही. डायग्राममध्ये काय, IoT गेटवे जे सेन्सर्स असतात वगैरे ते सगळे डेटा कुठं टाकणार, क्लाउड प्रोव्हायडर्स, ॲज्युअर्स, GCP, प्रायव्हेट क्लाउड्स. आणि नंतर स्टँडर्डायझेशन बॉडीज असतात, ISO, ETSI, IEEE. ETSIचं फुल फॉर्म काय, युरोपियन टेलिकम्युनिकेशन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट, याला काय म्हणतो आपण, ETSI. कळलं का. इथपर्यंत आपण क्वेश्चन बघितले आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आपला, डिस्क्राईब द IoT मेसेजिंग मेकॅनिझम कॉल्ड WAM. WAM म्हणजे काय, ऑटो बहन फॉर IoT. आता WAM नेमके आहे काय, IoT मेसेजिंग मेकॅनिझम आहे काय, हे सगळं आपण बघणार आहोत. आता WAM म्हणजे काय, वेब ॲप्लिकेशन मेसेजिंग प्रोटोकॉल. हा असा प्रोटोकॉल आहे तो मेसेजिंगसाठी यूज होतो. हा काय लाईट वेट आहे, ओपन आहे, रिअल टाईम मेसेजिंगसाठी म्हणजे इकडून तिकडं मेसेज करण्यासाठी हा काय होतो, IoT मेसेजिंग मेकॅनिझम आहे, त्याला आपण काय म्हणतो, WAM म्हणतो. WAM म्हणजे काय, वेब ॲप्लिकेशन मेसेजिंग प्रोटोकॉल. कळलं इथपर्यंत. प्रोटोकॉल डिझाईन फॉर डिस्ट्रीब्युशन ॲप्लिकेशन इन्क्लुडिंग IoT सिस्टम. इट इनेबल्स टू कम्युनिकेशन पॅटर्न्स. म्हणजे कम्युनिकेशन तर करतं हे त्याला मेसेज पाठवतं, ते याला मेसेज पाठवतं, हे पण दोन कम्युनिकेशन पॅटर्नद्वारे चालतं. पहिला कोणता आहे, पब्लिश सबस्क्राईब, आणि दुसरा कोणता आहे, रिमोट प्रोसिजर कॉल. पब्लिश सबस्क्राईबमध्ये काय होतं, इव्हेंट डिस्ट्रीब्युशन टू मल्टिपल सबस्क्रायबर. इव्हेंट डिस्ट्रीब्युशन होतं मल्टिपल सबस्क्रायबरसाठी. आणि रिमोट प्रोसिजर कॉल म्हणजे काय, RPC असतं, कॉलिंग फंक्शन्स रिमोटली बिटवीन डिव्हायसेस ऑर सर्व्हिसेस. कळलं का. रिमोट प्रोसिजर कॉल काय, कॉलिंग फंक्शन्स रिमोटली फंक्शन कॉल करतो आपण डिव्हायसेसमध्ये किंवा मग सर्व्हिसेसमध्ये. आता ऑटोबहन इज अ पॉप्युलर ओपन सोर्स इम्प्लिमेंटेशन ऑफ WAM वाईडली यूज इन IoT मेसेजिंग. जे ऑटोबहन आहे ते आपण मेसेजिंगसाठी वाईडली यूज करतो, म्हणजे जास्त प्रमाणात यूज करतो. आता आर्किटेक्चर काय याचं ते बघणार आहोत. रोल्स इन WAM कम्युनिकेशन. WAM कम्युनिकेशनमध्ये काय होतं, क्लायंट असतो आणि राउटर असतो, बरोबर. क्लायंट आणि राउटर काय करतो, मग क्लायंटचं काम काय, IoT डिव्हायसेस ऑर ॲप्लिकेशन्स, याला काय म्हणतो आपण, क्लायंट म्हणतो. म्हणजे जे सेन्सर असो, ॲक्च्युएटर असो, मोबाईल ॲप असो, हेच तर कम्युनिकेट करणार एकमेकांशी, त्याला मग आपण म्हणतो क्लायंट. राउटर काय,
राउटर आता ब्रोकर असू शकतोय, डीलर असू शकतोय, म्हणजे सेंट्रल कंपोनंट दॅट मॅनेजेस कम्युनिकेशन बिटवीन क्लायंट्स. आता समजा इकडे एक सेन्सर आहे, दुसऱ्या साईडला कोण आहे, ॲक्च्युएटर किंवा मोबाईल ॲप आहे, त्यांच्यामध्ये कोण राहणार आहे, राउटर राहणार आहे. म्हणजे कसं, हा झाला सेन्सर बरोबर, इथं कोण राहणार आहे, राउटर, आणि इथं कोण राहणार आहे, ॲक्च्युएटर बरोबर, किंवा मग मोबाईल ॲप असेल, मोबाईल ॲप. तर या दोन्हीमध्ये जो ब्रोकर म्हणून काम करेन तो हा असेल, कळलं का, राउटर. राउटर काय करतो, ब्रोकर म्हणून काम करतो या दोन्हीमध्ये, कळलं इथपर्यंत. आता यानंतर काय, रोल्स इन वॅम कम्युनिकेशन, कळलं, क्लायंट आणि राउटर. आता त्यानंतर मेकॅनिझम बघायचं. मेकॅनिझममध्ये काय, ब्रोकर हँडल्स पब्लिक सबस्क्राईब मेसेजिंग. जो ब्रोकर असतो ना तो काय करतो, पब्लिक सबस्क्राईब मेसेजिंग हँडल करतो. म्हणजे कसं, आता हा राउटर काय आपला ब्रोकर आहे, तो काय करणार आहे, सेन्सर काय करतो, डेटा पब्लिश करणार आहे बरोबर. मग इकडून पब्लिश असतं, आणि जे ॲक्च्युएटर्स किंवा मोबाईल ॲप आहे त्यांनी काय केलं राहतं, सबस्क्राईब केलं राहतं. म्हणजे पब्लिश आणि सबस्क्राईब जी मेसेजिंग असते तो कोण हँडल करतो, हा राउटर हँडल करतो. राउटरला काय म्हणतो आपण, ब्रोकर म्हणतो ना. ब्रोकरचं काम कोण करतो, राउटर, कळलं. आता यानंतर काय, मेकॅनिझममध्ये दुसरा पॉईंट काय, डीलर हँडल्स RPC रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्स. RPC काय असतं, आता RPC रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्स म्हणजे आपण इथं बघितलं बघा, रिमोट प्रोसिजर कॉलला आपण काय म्हणतो, RPC म्हणतो. जे रिमोटली फंक्शन्स डिव्हायसेस आणि सर्व्हिसेसमध्ये कॉल करताना त्याला RPC म्हणतो, आणि ते कोण हँडल करतं, डीलर हँडल करतो. त्यानंतर पब्लिश सबस्क्राईब मोड कसा वर्क करतो, IoT सेन्सर जे असतं ते डेटा सेंड करतं कोणाकडं, ब्रोकरकडं. ब्रोकर काय करणार आहे, तो डेटा मल्टिपल सबस्क्रायबरला सेंड करणार आहे. जे सबस्क्रायबर असतात ते रिसिव्ह करतात डेटा रिअल टाईममध्ये. म्हणजे आपण आत्ताच बघितलं ना, सेन्सर काय करीन, डेटा पब्लिश करीन, राउटर म्हणजे ब्रोकरकडे जाईन, आणि ब्रोकर जे सबस्क्रायबर आहे त्यांच्याकडे पाठवून तो, कळलं का. पब्लिश सबस्क्राईब मॉडेल आपण युनिट 3 मध्येच बघितलं आहे. त्यामुळं ज्यांनी युनिट 3 नाही बघितलं त्यांनी एकदा युनिट 3 कम्प्लीट करा, कारण भरपूर गोष्टी अशा आहे ज्या युनिट 3च्या समोर लागणार आहे, कळलं. प्री रिक्विसिट म्हणून लागतात त्या सगळ्या गोष्टी. तर आपण 3rd युनिट बघून या, आणि नंतरच 5th बघा. आता यानंतर काय, रिमोट प्रोसिजर कॉल RPC मोड काय असतो, आपल्याला पब्लिश सबस्क्राईब मोड बघितला, आता RPC मोड बघणार. RPC मोड काय, IoT डिव्हाइस ऑर ॲप मेक्स अ फंक्शन कॉल रिक्वेस्ट. द डीलर रूट्स द रिक्वेस्ट टू द प्रॉपर सर्व्हिस डिव्हाइस अँड सेन्स बॅक द रिस्पॉन्स. तर रिमोट प्रोसिजर कॉल, जो IoT डिव्हाइस किंवा ॲप राहतो ना तो फंक्शन कॉल करतो, म्हणजे रिक्वेस्ट करतो. मग डीलर काय करतं, रूट करतं रिक्वेस्टला टू द प्रॉपर सर्व्हिस. म्हणजे जो डीलर राहतो ज्या रिक्वेस्टला, ज्याच्याकडे ती रिक्वेस्ट पाठवायची तिथपर्यंत तो घेऊन जातो डीलर. अँड डीलर नंतर रिस्पॉन्स, जो रिस्पॉन्स भेटन त्या डिव्हाइसकडनं तो रिस्पॉन्स वापस आणतो, कळलं. हे काम कोणाचं झालं, RPCचं झालं. आता फीचर्स ऑफ वॅम काय, बाय डायरेक्शनल आहे, दोन्ही पण साईडनी मेसेजिंग वगैरे किंवा फंक्शन कॉल हे सगळं चालतं, कळलं. फुल डुप्लेक्स म्हणजे तेच असतं. वर्क्स विथ मल्टिपल लँग्वेजेस, सपोर्ट स्केलेबिलिटीला सपोर्ट करतो, इफिशियंट फॉर रिअल टाइम्स आहे. IoT ॲप्लिकेशन्स लाईक स्मार्ट होम्स, कनेक्टेड कार्स अँड हेल्थ केअर मॉनिटरिंग या सगळ्या गोष्टींमध्ये ते यूज होतं. आता पब्लिश सबस्क्राईबसाठी काय डायग्राम काढली मी, पब्लिशर पब्लिश करन, ब्रोकरकडे जाईन, आणि ब्रोकर इंटरेस्टेड सबस्क्रायबरला ते पाठवल, कळलं. नंतर डीलर काय, RPC कॉलर कॉल करन, मग डीलरकडे जाईन, मग डीलर ज्याच्यापर्यंत पाठवायचं डिव्हाइसपर्यंत, त्या डिव्हाइसपर्यंत तो मेसेज किंवा काय जाईन, फंक्शन कॉल जाईन, कळलं का, रिक्वेस्ट जाईन. यानंतर आपण काय बघणार आहे, डिफाईन क्लाउड ऑफ थिंग्स अँड व्हॉट इज क्लाउड कम्युनिकेशन API. क्लाउड ऑफ थिंग्स काय, क्लाउड कम्युनिकेशन API काय हे बघणार आहोत. क्लाउड ऑफ थिंग्स नेमकी काय असतं, द क्लाउड ऑफ थिंग्स इज द इंटिग्रेशन ऑफ क्लाउड कम्प्युटिंग अँड द इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT. क्लाउड ऑफ थिंग्स काय, इंटिग्रेशन ऑफ क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे क्लाउड कम्प्युटिंगचं इंटिग्रेशन, आणि IoTचं, क्लाउड कम्प्युटिंगला आणि IoTला एकत्र आणलं तर काय बनतं, क्लाउड ऑफ थिंग्स बनतं, कळलं. क्लाउड कम्प्युटिंग हे एक आणि इंटरनेट ऑफ थिंग्स हे एक, या दोन्हींना तुम्ही एकत्र आणशाल तर काय बनतं, क्लाउड ऑफ थिंग्स बनतं. IoT डिव्हायसेस काय काय असतात, सेन्सर्स असू, ॲक्च्युएटर्स असू, स्मार्ट डिव्हायसेस असू, हे लार्ज व्हॉल्यूम ऑफ डेटा जनरेट करतात, बरोबर. जो डेटा जनरेट होतो मग तो कुठं जातो, क्लाउडकडे जातो. मग क्लाउड काय करतं, स्टोअर करतं तो डेटा,
ॲनालाइज करतं, कम्प्यूट करतं आणि नंतर अँड सर्व्हिसेस टू प्रोसेसेस दिस IoT डेटा, म्हणजे तो डेटा प्रोसेस करतं, त्यावरती काम करतं. मग काय, क्लाउड ऑफ थिंग्स इनेबल्स रिअल टाईम मॉनिटरिंग, स्केलेबिलिटी, डेटा शेअरिंग अँड रिमोट ॲक्सेस. मग क्लाउड ऑफ थिंग्सचं काय काम राहतं, रिअल टाईम डेटाला मॉनिटर करतं, स्केलेबल असतं, डेटा शेअर करतं आणि रिमोट ॲक्सेसवरती पण ते वर्क करतं. कळलं. ॲप्लिकेशन काय आता याचे, स्मार्ट होम्स आहे, ई हेल्थकेअर आहे, स्मार्ट सिटीज आहे, इंडस्ट्रियल ऑटोमेशन आहे आणि कनेक्टेड व्हेकल्स आहे. कळलं इथपर्यंत. यानंतर काय आता क्लाउड कम्युनिकेशन API असतं. क्लाउड कम्युनिकेशन API म्हणजे काय, अ क्लाउड कम्युनिकेशन API is an interface that allows IoT devices, applications and cloud platforms to communicate with each other. क्लाउड कम्युनिकेशन API काय करतं, असा एक इंटरफेस आहे, असं एक ते दिलं आहे. म्हणजे इंटरफेस म्हणजे काय राहतं की मधला व्यक्ती जो, म्हणजे कसं, दॅट अलाउड IoT डिव्हायसेस, ॲप्लिकेशन्स अँड क्लाउड या सगळ्यांना कम्युनिकेशन पर्पजसाठी कोण मदत करतं, इंटरफेसमधून कोण काम करतं यांच्यामध्ये, क्लाउड कम्युनिकेशन API. क्लाउड कम्युनिकेशन API मुळेच हे सगळे काय करू शकता, एकमेकांशी कम्युनिकेट करू शकताय. API काय करतं, API स्टँडर्डाइज डेटा एक्सचेंज, सर्व्हिस रिक्वेस्ट अँड कमांड्स बिटवीन डिव्हायसेस अँड क्लाउड सर्व्हिसेस. मग आता एक्झाम्पल काय याचं, रेस्ट API कशासाठी वापरला जातो, फॉर रिक्वेस्ट रिस्पॉन्स IoT कम्युनिकेशन. MQTT API कशासाठी वापरलं जातं, फॉर लाईट वेट पब्लिश सबस्क्राईब IoT मेसेजिंग. कळलं. रेस्ट API कशासाठी, रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स करण्यासाठी. आणि MQTT API जे पब्लिश सबस्क्राईब IoT मेसेजिंग राहतं ना, त्यासाठी वापरला जातो. आता COAP API काय, COAP API फॉर कन्स्ट्रेंड IoT डिव्हायसेस विथ लो पॉवर. असे डिव्हायसेस ज्यांना लो पॉवर लागते तिथं COAP API वापरतो आपण. दे इन्श्युअर इंटरऑपरेबिलिटी, सिक्युरिटी अँड स्केलेबिलिटी इन IoT ॲप्लिकेशन. हे काय इन्श्युअर करतात, सगळे इंटरऑपरेबिलिटी, सिक्युरिटी अँड स्केलेबिलिटी IoT ॲप्लिकेशन्समध्ये. कळलं इथपर्यंत. आता यानंतर आपण बघणार आहे डिझाईन अ क्लाउड स्टोरेज मॉडेल फॉर अन IoT बेस्ड हेल्थकेअर ॲप्लिकेशन. काय करायचं आपल्याला, एक क्लाउड स्टोरेज मॉडेल बनवायचे कशासाठी, IoT बेस्ड हेल्थकेअर ॲप्लिकेशनसाठी. कळलं इथपर्यंत. आता आपण अजून प्रश्न काय समोर, कन्सिडर द स्टोरेज रिक्वायरमेंट्स, डेटा सिक्युरिटी अँड प्रायव्हसी कन्सर्न्स असोसिएटेड विथ सेन्सिटिव्ह पेशंट हेल्थ रेकॉर्ड्स. डिस्कस द प्रोज अँड कॉन्स. प्रोज अँड कॉन्स म्हणजे काय, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ युझिंग पब्लिक, प्रायव्हेट अँड हायब्रिड क्लाउड स्टोरेज ऑप्शन्स. आता हा प्रश्न आपण काय काय विचारलं, एक एक गोष्ट आपण खाली एक्सप्लेन करणार. कळलं. फर्स्ट काय, आता त्यानंतर आपण बघणार आहे क्लाउड स्टोरेज मॉडेल डिझाईन. आता क्लाउड स्टोरेज मॉडेल डिझाईन काय असतं, IoT हेल्थकेअर डिव्हायसेस असतात बरोबर, म्हणजे सेन्सर जे असतात ते काय करतात, डेटा कलेक्ट करतं, पेशंटचा हेल्थ डेटा. त्यानंतर काय, डेटा इंजेक्शन लेअर असते. आपण कोणतं मॉडेल बघतोय, क्लाउड स्टोरेज, त्यामध्ये IoT हेल्थकेअर डिव्हायसेस कळलं कोणते कोणते असतात. सेन्सर काय करतं, पेशंटचा डेटा सगळा कलेक्ट करणार. इंजेक्शन लेअरमध्ये काय होतं, तो डेटा कुठं ट्रान्समिट होतो, IoT गेटवेज जे राहतात ना त्यातून तो यांच्या थ्रू ट्रान्सफर होतो कुठं, क्लाउडला, युझिंग MQTT आणि HTTP प्रोटोकॉल. HTTP प्रोटोकॉलच्या मदतीने IoT गेटवेद्वारे तो डेटा क्लाउडपर्यंत पोहोचतो. मग क्लाउड काय करतं, क्लाउड तो डेटा स्टोअर करणार. मग जो स्ट्रक्चर्ड डेटा राहतो तो स्टोर्ड इन रिलेशनल डेटाबेसेसमध्ये स्टोअर होतो, आणि जो अनस्ट्रक्चर्ड डेटा राहतो तो ऑब्जेक्ट स्टोरेजमध्ये स्टोअर होतो. कळलं. आता यानंतर काय, डेटा प्रोसेसिंग अँड ॲनालिटिक्स. डेटा प्रोसेसिंग आणि ॲनालिटिक्समध्ये काय, मशीन लर्निंग मॉडेल्स प्रोसेस स्टोर्ड डेटा फॉर डायग्नोसिस, अलर्ट अँड प्रिडिक्टिव्ह हेल्थ केअर. म्हणजे जो डेटा जो राहतो तो कशासाठी स्टोअर केला जातो, सगळा डायग्नोसिस म्हणजे उपचारासाठी, काही जर का इमर्जन्सी असेल तर अलर्ट वगैरे, आणि प्री डिटेक्टिव्ह हेल्थकेअर म्हणजे समजा आधीच आपल्याला कळतं की याला काय आजार आहे वगैरे, या गोष्टी सगळ्या जाणून घेण्यासाठी तो डेटा स्टोअर राहतो. ॲक्सेस कंट्रोल काय, मग ऑथराइज्ड डॉक्टर्स, हॉस्पिटल्स अँड पेशंट्स ॲक्सेस डेटा थ्रू सिक्युअर्ड API. आता जो क्लाउडवरती डेटा स्टोअर केला आहे तुम्ही, ते ॲक्सेस कोण कोण करू शकते, ज्यांच्याकडे त्याचा ऑथर आहे. ऑथराइज्ड डॉक्टर्स म्हणजे ज्यांच्याकडे त्याचं ॲक्सेस येते, म्हणजे डॉक्टर्स असतात, हॉस्पिटल्स, पेशंट्स, ते डेटा तिथून ॲक्सेस करू शकताय. आता स्टोरेज अँड रिक्वायरमेंट्स काय, स्केलेबिलिटी, मस्ट हँडल लार्ज रिअल टाईम पेशंट डेटा. बरोबर, डेटा किती मोठा जरी असला तरी तो सगळा डेटा हँडल झाला पाहिजे, त्याला स्केलेबिलिटी. लो लेटन्सी काय,
क्विक रिट्रायवल फॉर एमर्जन्सी डिसिजन्स. एमर्जन्सी डिसिजनसाठी आपण कधी पण क्विकली तो ॲक्सेस करू शकतोय. रिलायबिलिटी काय आता बॅकअप अँड डिझास्टर रिकव्हरी टू अवॉइड डेटा लॉस. आता बाकीकडे समजा तुम्ही डेटा स्टोअर केला तुम्ही तर तो डेटा लॉस होण्याची शक्यता असते ना. तो डेटा लॉस अवॉइड करण्यासाठी आपण कुठं स्टोअर करतो आपण तो क्लाउडमध्ये स्टोअर करतो. इंटरऑपरेबिलिटी काय सपोर्ट फॉर मल्टिपल हेल्थकेअर IoT डिव्हायसेस. कळलं. आता यानंतर आपण बघणार आहे की डेटा सिक्युरिटी आणि प्रायव्हसी कन्सर्न्स काय. कळलं. डेटा सिक्युरिटी अँड प्रायव्हसी कन्सर्न्स. एन्क्रिप्शन डेटा एन्क्रिप्टेड ड्युरिंग ट्रान्समिशन TLS अँड द रेस्ट. ऑथेंटिकेशन अँड ऑथरायझेशनमध्ये काय मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल. कंप्लायन्स काय मस्ट फॉलो रेग्युलेशन्स लाईक HIPPA म्हणजे हेल्थ इन्शुरन्स पोर्टेबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी ॲक्ट असते ती. ऑडिट अँड मॉनिटरिंगमध्ये काय कंटिन्युअस मॉनिटरिंग फॉर सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज म्हणजे ज्या सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज जर का आढळल्या त्यावरती कंटिन्यू ते नजर ठेवून असतं. कळलं. क्लाउड स्टोरेज ऑप्शन्स. क्लाउड स्टोरेज ऑप्शन्समध्ये काय आता पब्लिक क्लाउड असू शकतं प्रायव्हेट असू शकतं किंवा मग हायब्रिड असू शकतं. तर पब्लिकमधले काय ॲडव्हान्टेजेस की लो कॉस्ट असते स्केलेबल आहे आणि डिप्लॉय करण्यासाठी इझी असतं बरोबर पब्लिक क्लाउड. आणि त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय की लेस कंट्रोल ओव्हर डेटावरती आपला कंट्रोल कमी राहतो कारण ते सगळं पब्लिक ॲक्सेस करू शकते. हायर प्रायव्हसी नसते आणि सिक्युरिटी रिस्क पण असते. कळलं. प्रायव्हेट क्लाउडमध्ये काय राहणार आहे प्रायव्हसी वगैरे राहणार आहे सिक्युरिटी पण राहणार आहे पण पूर्ण कंट्रोल राहतो आपला प्रायव्हेट क्लाउडवर. हाय सिक्युरिटी राहते प्रायव्हसी राहते. आणि जे डिसॲडव्हान्टेजेस आहे म्हणजे कॉन्स काय राहणार आहे एक्सपेन्सिव्ह सेटअप राहतो आणि मेंटेनन्स. आता ते प्रायव्हेट करणं म्हणजे मेंटेनन्स वगैरे जास्त लागेल आणि स्केलेबिलिटी त्याची लिमिटेड राहते कारण की ते प्रायव्हेटमध्ये आपण जास्त जणांना ॲक्सेस नाही देऊ शकत. हायब्रिड क्लाउडमध्ये काय राहतं पब्लिक प्लस प्रायव्हेट राहीन बरोबर पब्लिक प्लस प्रायव्हेट मगच हायब्रिड बनणार. मग याचं काय सेन्सिटिव्ह डेटा जो राहीन तो प्रायव्हेट क्लाउडमध्ये राहीन. लार्ज स्केल ॲनालिटिक्स इन पब्लिक क्लाउड म्हणजे जो डेटा खूप इम्पॉर्टंट आहे असा डेटा आपण प्रायव्हेट क्लाउडमध्ये स्टोअर करू आणि जो डेटा इम्पॉर्टंट नाही आहे तो कुठे स्टोअर करायचा पब्लिक क्लाउडमध्ये. आणि कॉन्समध्ये काय मग डिसॲडव्हान्टेजेसमध्ये कॉम्प्लेक्स मॅनेजमेंट राहते कारण दोन्ही पण मॅनेज करायला लागतं ना पब्लिक आणि प्रायव्हेट. इंटिग्रेशन दोघांना एकत्र करणं हे पण चॅलेंजेस राहतं आपल्यासमोर. कळलं इथपर्यंत. यानंतर काय IoT हेल्थकेअर डिव्हायसेस असू शकतात ECG BP ग्लुकोज सेन्सर्स वगैरे हे असू शकतं IoT हेल्थकेअर डिव्हाइस. मग हे काय करतात डेटा कलेक्ट करतात बरोबर. हा डेटा जो कलेक्ट होईल हा कुठं पाठवला जाईल IoT गेटवे म्हणजे MQTT HTTPद्वारे IoT गेटवेला पाठवला जाईल बरोबर. मग IoT गेटवे कोणाला पाठवेन एक तर पब्लिक क्लाउडमध्ये स्टोअर करेन किंवा मग प्रायव्हेट क्लाउडमध्ये स्टोअर करेन. आता बघा असं दाखवतो मी तुम्हाला. एक तर पब्लिक क्लाउडमध्ये स्टोअर करेन तो डेटा किंवा मग प्रायव्हेट क्लाउडमध्ये स्टोअर करेन बरोबर. आता तो डेटा स्टोअर झाला आहे तो सगळा कोणाकडे जाईल हायब्रिड क्लाउडकडं कारण हायब्रिड क्लाउडकडं दोन्ही पण डेटा असतो. मग दोन्ही डेटा हायब्रिड क्लाउडकडे गेल्यावर आणि त्याला कोण ऑथराईज करू शकते डॉक्टर्स पेशंट वगैरे. कळलं. आता यानंतर आपण बघणार आहे क्वेश्चन. यानंतर आपण काय बघणार आहे आता प्रेडिक्ट द पॉसिबल चॅलेंजेस इन डिझायनिंग सिक्युअर IoT ॲप्लिकेशन. आपल्याला काय करायचं IoT ॲप्लिकेशनला सिक्युअर करायचं त्यासाठी पॉसिबल चॅलेंजेस काय काय येणार आहे ते प्रेडिक्ट करायचे बरोबर. डिझायनिंग सिक्युअर IoT ॲप्लिकेशन फेसेस सेव्हरल चॅलेंजेस ड्यू टू लार्ज स्केल हेट्रोजेनिटी. म्हणजे ज्यावेळेस आपण IoTला डिझाईन करत राहतो त्यावेळेस आपल्याला कोणते कोणते चॅलेंजेस येतात ते बघणार आपण. पहिलं काय तर डिव्हाइस ऑथेंटिकेशन अँड आयडेंटिटी मॅनेजमेंट म्हणजे एन्शुरिंग इच IoT डिव्हाइस हॅज अ युनिक अँड व्हेरीफायबल आयडेंटिटी इज डिफिकल्ट. म्हणजे प्रत्येक IoT डिव्हाइसकडे एक युनिक ID काहीतरी असं पाहिजे ना ज्याने ते ओळख होईनाच ते डिफिकल्ट राहतं. लॅक ऑफ स्टँडर्ड ऑथेंटिकेशन मेकॅनिझम्स कॅन लीड टू अनऑथराइज डिव्हाइस ॲक्सेस. कळलं. आणि ना माझ्याकडून ना खाली पॉईंट्स लिहायचे राहिले तर तुम्ही फक्त काय करशान आता ChatGPTला जाशान हा क्वेश्चन टाकशान. ह्या क्वेश्चन नंतर याच्यामध्ये 6 पॉईंट लिहायचे तुम्हाला. किती 6 पॉईंट. आता मी 2 तर लिहिले पण आपण खाली अजून 4 पॉईंट ॲड करायचे यामध्ये. कळलं का. आता यानंतर काय डिझाईन अ होम ऑटोमेशन सिस्टम युझिंग ऑटोबहन फॉर IoT अँड झिवली क्लाउड फॉर IoT कम्युनिकेशन APIs. आपल्याला काय करायचं आहे
होम ऑटोमेशन सिस्टम डिझाईन करायचे, काय काय यूज करायचं आहे, ऑटोबर्न फॉर IoT आणि झिवली क्लाउडचा उपयोग करून हे होम ऑटोमेशन सिस्टीम बनवायची. आता सिस्टीम डिझाईन काय करायची आहे, IoT डिव्हायसेस अँड सेन्सर्स असतात बरोबर, ते काय करता, स्मार्ट बल्ब्स असन, फॅन्स असन, मोशन सेन्सर्स असू शकताय, टेम्परेचर सेन्सर असन, ह्युमिडिटी सेन्सर असन, हे सगळं काय करतो आपण इन्स्टॉल करतो. कुठं, घरात इन्स्टॉल करतो बरोबर. यानंतर घरात इन्स्टॉल केल्यानंतर काय, कम्युनिकेशन लेअर जी असते ती युजेस ऑटोबर्न फॉर IoT म्हणजे वॅम्प प्रोटोकॉल असतो. आता जी कम्युनिकेशन लेअर आहे म्हणजे काय, ती ऑटोबर्न यूज करते वॅम्प प्रोटोकॉल म्हणजे टू इनेबल रिअल टाईम मेसेजिंग बिटवीन डिव्हायसेस अँड क्लाउड. म्हणजे जे डिव्हायसेस आहे आणि क्लाउड आहे त्यांच्यामध्ये रिअल टाईम मेसेजिंग चालण्यासाठी काय यूज करतो आपण, ऑटोबर्न यूज करतो म्हणजे वॅम्प प्रोटोकॉल म्हणतो आपण त्याला. यानंतर काय, आता क्लाउड लेअर असते. क्लाउड लेअर म्हणजे काय, झिवली क्लाउड फॉर IoT यूज टू कलेक्ट, स्टोअर अँड मॅनेज. आता आपण काय बघितलं, वॅम्प प्रोटोकॉल बघितला. आता मग काय बघणार आहे, क्लाउडचा उपयोग काय, क्लाउड काय करणार आहे, मग तो जो डेटा आहे तो सगळा स्टोअर करण्याचं काम करणार आहे, ॲनालाइज करीन तो डेटा. त्यानंतर असतं युजर इंटरफेस. युजर इंटरफेस म्हणजे काय, ज्यांना तो डेटाचा ॲक्सेस पाहिजे, जो तो डेटा वापरणार आहे ते असू शकतं, मोबाईल ॲप असन किंवा वेब डॅशबोर्ड असन, यांना त्या डेटाचं काय भेटतं, ॲक्सेस भेटतं बरोबर. आता आपण काय बघणार आहे, रोल ऑफ ऑटोबर्न फॉर IoT. IoTमध्ये काय रोल, आता बघा, इम्प्लिमेंट्स वॅम्प म्हणजे वेब ॲप्लिकेशन मेसेजिंग प्रोटोकॉल इम्प्लिमेंट करतं ते. पब्लिश सबस्क्राईब मॉडेल आहे जो फॉर सेन्सर अपडेट्स म्हणजे आपण हे बघितलं मागच ऑटोबर्नमध्ये. त्यानंतर RPC असतं, रिमोट प्रोसिजर कॉल, हे पण बघितलं आपण. यानंतर काय, एन्श्युअर्स रिअल टाईम लो लेटन्सी कम्युनिकेशन डिव्हायसेस अँड क्लाउड. रोल ऑफ झिवली क्लाउड काय, झिवली क्लाउड पण बघितलं, डिव्हाइस मॅनेजमेंट, डेटा कलेक्शन आणि स्टोरेजसाठी. ते काय करण, जे सगळे IoT होम डिव्हायसेस आहे त्यांना मॅनेज करायचं काम करण. त्यानंतर जो सेन्सर जो डेटा स्टोअर करतं तो क्लाउडमध्ये स्टोअर करण बरोबर. आता यानंतर काय, यानंतर बघणार आपण क्लाउड इलॅस्टिक स्केलिंग ऑफ बोथ रिसोर्सेस अँड सर्व्हिसेस डायनॅमिकली. फोकस कशावर करते, ग्रीड कम्प्युटिंग म्हणजे SETI@home टेराग्रीड आणि SOA म्हणजे वेब सर्व्हिसेस असतात, API गेटवेज असतात. क्लाउडमध्ये तुम्ही वापरू शकता AWS, Azure, गुगल क्लाउड, या सगळ्या गोष्टी वापरू शकताय. हे एक्झाम्पल आहे खाली फक्त एकदा एक्झाम्पल वाचून घ्या, सोपं आहे. ग्रीड कम्प्युटिंगमध्ये काय आहे, SETI@home आणि टेराग्रीड. SOA मध्ये काय, वेब सर्व्हिसेस API गेटवेज राहता आणि क्लाउड आपण तेच वरच ते खाली एक्झाम्पल लिहिलंय. यानंतर आपण काय बघणार, आपला लास्ट क्वेश्चन, एक्सप्लेन द पायथन वेब ॲप्लिकेशन फ्रेमवर्क डिजँगो. काय, पायथन वेब ॲप्लिकेशन फ्रेमवर्क आहे, त्याला आपण काय म्हणतो, डिजँगो. डिजँगो इज अ हाय लेवल पायथन वेब फ्रेमवर्क दॅट हेल्प्स इन रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ सिक्युअर, स्केलेबल अँड मेंटेनेबल वेब ॲप्लिकेशन. डिजँगो काय, एक हाय लेवल पायथन फ्रेमवर्क येते जे काय करतं, रॅपिड डेव्हलपमेंटसाठी मदत करतं. सिक्युरिटी असन, स्केलेबिलिटी, मेंटेनेबल वेब ॲप्लिकेशनसाठी. याचं IoTमध्ये काय यूज आहे, इन IoT सिस्टम डिजँगो इज ऑफन यूज टू क्रिएट वेब डॅशबोर्ड्स, APIs अँड क्लाउड सर्व्हिसेस दॅट इंटरॅक्ट विथ IoT डिव्हायसेस फॉर डेटा कलेक्शन, व्हिज्युअलायझेशन अँड कंट्रोल. म्हणजे काय, IoT सिस्टममध्ये डिजँगो हे आपण वापरतो, जास्त प्रमाणात वापरतो. कशासाठी, जे वेब डॅशबोर्ड आहे ना ते क्रिएट करतो, APIs क्रिएट करतो, क्लाउड सर्व्हिसेस राहतात आणि हे इंटरॅक्ट कशासोबत करतं, IoT डिव्हायसेस, आणि कशासाठी, डेटा कलेक्शन, व्हिज्युअलायझेशनसाठी हे IoT सोबत इंटरॅक्ट करतं. तर याचे फीचर्स काय, रॅपिड डेव्हलपमेंट असन, स्केलेबिलिटी असन, सिक्युरिटी, रेस्ट API. आता रॅपिड डेव्हलपमेंटमध्ये काय, प्रोव्हाइड्स रेडी टू यूज मॉडेल्स फॉर फास्टर IoT ॲप्लिकेशन. म्हणजे फास्टर IoT ॲप्लिकेशनसाठी डायरेक्ट असं यूजमध्ये येणारं मॉडेल ते आपल्याला प्रोव्हाइड करतं. स्केलेबिलिटी काय, हँडल्स लार्ज अमाऊंट ऑफ IoT डेटा इफिशियंटली विथ इट्स डेटाबेस इंटिग्रेशन. म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ डेटाबेस हँडल करण्यासाठी ते पण सक्षम आहे. सिक्युरिटी काय, आता बिल्ट इन प्रोटेक्शन राहीन अगेन्स्ट कॉमन अटॅक्स. जे अटॅक्स होत राहताना IoT डेटा सेफ्टीवरती त्याच्यासाठी बिल्ट इन प्रोटेक्शन राहीन त्याच्याकडं. रेस्ट APIs काय, विथ डिजँगो रेस्ट फ्रेमवर्क इट सपोर्ट्स कम्युनिकेशन बिटवीन IoT डिव्हायसेस अँड क्लाउड सर्व्हिसेस. आणि डेटा मॅनेजमेंटमध्ये काय असतं,
इझिली स्टोअर्स अँड प्रोसेस सेन्सर डेटा इन रिलेशनल डेटाबेसेस. व्हिज्युअलायझेशनमध्ये डेटा मॅनेजमेंटमध्ये तेच आहे की जो डेटा आहे ना तो इझिली स्टोअर करतं आणि प्रोसेस करतं सेन्सर डेटाला आणि कुठं ते करतं रिलेशनल डेटाबेसमध्ये स्टोअर करतं. व्हिज्युअलायझेशनमध्ये काय प्रोव्हाइड्स वेब इंटरफेसेस टू मॉनिटर IoT डिव्हायसेस अँड डिस्प्ले रिअल टाईम डेटा. कळलं. आणि हे एक एक्झाम्पल आहे काय अन IoT बेस्ड स्मार्ट होम सिस्टम कॅन यूज Django टू बिल्ड अ सेंट्रल वेब सर्व्हर वेअर डेटा फ्रॉम सेन्सर इज कलेक्टेड. म्हणजे सेन्सरपासून जो डेटा कलेक्ट होतो तो सगळा आपण स्टोअर करू शकतो, डिस्प्ले करू शकतो. त्याला युजर वेब डॅशबोर्डच्या मदतीने आपण त्याला स्टोअर डिस्प्ले वगैरे सगळं करू शकतो. कळलं. आता आपला जो लास्ट क्वेश्चन आहे तो बघूया आपण. एक्सप्लेन द डिफरंट क्लाउड बेस्ड सर्व्हिसेस ऑफर्ड बाय ॲमेझॉन फॉर IoT. आता ॲमेझॉन कोणत्या सर्व्हिसेस ऑफर्ड करतं ते बघायचं आपल्याला. ॲमेझॉन प्रोव्हाइड सेव्हरल क्लाउड सर्व्हिसेस अंडर AWS IoT टू सपोर्ट IoT डिव्हाइस कनेक्टिव्हिटी. ॲमेझॉन काय करतं किती मोठ्या सेव्हरल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं आपल्याला. कशाच्या अंडर AWS IoTच्या अंडर. कशासाठी प्रोव्हाइड करतं कनेक्टिव्हिटीसाठी, डेटा स्टोरेजसाठी, प्रोसेसिंग आणि ॲनालिटिक्ससाठी. AWS IoT कोअर काय आता कनेक्ट्स IoT डिव्हायसेस सिक्युअरली टू द क्लाउड अँड अलाउज बाय डायरेक्शनल कम्युनिकेशन. कळलं. IoT डिव्हायसेसला सिक्युअरली कनेक्ट करतं ते क्लाउडला आणि बाय डायरेक्शनल कम्युनिकेशन अलाव करतं. AWS IoT डिव्हाइस मॅनेजमेंट काय हेल्प्स रजिस्टर, ऑर्गनाइज, मॉनिटर अँड मॅनेज लार्ज नंबर ऑफ IoT डिव्हायसेस. त्यानंतर AWS IoT ॲनालिटिक्स collects, processes and analyzes IoT data at scale for insights. AWS IoT Greengrass काय extends AWS services to edge devices. हे काय करते त्याच्या सर्व्हिसेस आहे ना ते एज डिव्हायसेसपर्यंत एक्सटेंड करतं. इनेबल काय करतं लोकल प्रोसेसिंगला अँड कम्युनिकेशन इवन विदाउट क्लाउड कनेक्शन. हे नंतर फक्त वाचून घ्या तुम्ही. AWS IoT डिव्हाइस डिफेंडर काय जे काय करतं डिफेंड करतं म्हणजे सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं. IoT डिव्हायसेस कन्फिग्युरेशन्स अँड मॉनिटरिंग फॉर अनयुज्युअल बिहेवियर. AWS IoT इव्हेंट्स काय या डिटेक्ट्स करता, रिस्पॉन्ड करतात टू इव्हेंट्स फ्रॉम IoT सेन्सर. जे IoT सेन्सरकडून इव्हेंट घडतात जसं की टेम्परेचर कमी होणं, जास्त होणं, त्याला डिटेक्ट करतं आणि त्यावरती रिस्पॉन्ड करतं. आता याचं एक्झाम्पल काय इन अ स्मार्ट ॲग्रिकल्चर सिस्टम सेन्सर सेंड डेटा टू AWS IoT. सेन्सर कुठं डेटा सेंड करेन AWS IoTला आणि कोर ॲनालाइज बाय IoT ॲनालिटिक्स. मग तो ॲनालाइज कोण करेन डेटा IoT ॲनालिटिक्स अँड लोकल ॲक्शन्स आर हँडल बाय ग्रीनग्रास. ॲक्शन घेण्याचं काम कोण करतं ग्रीनग्रास, जे की आपण इथं बघितलं ग्रीनग्रास म्हणून. तर इथं आपला हा युनिट संपलेला आहे IoTचा युनिट 5. IoTचा युनिट 3, 4, 5 आतापर्यंत अपलोड झाले. 6 पण लवकर अपलोड होऊन जाईल. फक्त तुम्ही टेलिग्राम चॅनलच्या नोट्स नक्की ॲक्सेस करा. आणि मी तुम्हाला सांगितलं तिथं की TOC जो सब्जेक्ट थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, हार्ड चालला आहे सगळ्यांना, सगळे PYQ तुम्हाला चॅनलवरती सॉल्व करून भेटतील. चॅनलला लवकरात लवकर जॉईन करा आणि सगळ्यांनी ॲक्सेस करा. थँक्यू.